हल्ला करणारे त्यांच्याविषयी प्रचंड तिटकार असं दिसत आहे. म्हणजे औरंगजेबाची कबर उखडून टाका, जे आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे. पण त्याच वेळेला ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार, हत्या, मंदिरं पाडली, तो तैमूरलंग, त्याच्या नावानं एक फिल्म स्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो आणि प्रधानमंत्री मोदी त्या तैमूरचं कौतुक करतात. हां, तैमूर कहाँ है विचारतात, तैमूर कैसा है विचारतात. जेव्हा हे भेटायला गेले होते कोणते सैफ अली खान वगैरे, त्याची बायको करीना, तेव्हा प्रधानमंत्र्यांना चिंता वाटली, अरे तैमूरला का नाही आणलं, तैमूरला मी उचलून घेतलं असतं, त्याची पप्पी घेतली असती. मग तैमूर तुम्हाला चालतो आहे, हे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना तैमूर चालतो आहे. इतरही आता लालकृष्ण अडवाणी, त्यांची अवस्था ही शहाजहानसारखीच झालेली आहे ना. ते सुद्धा म्हणजे लालकृष्ण अडवाणी हे या देशातल्या सध्या जे हिंदुत्ववाद तुम्हाला दिसतो आहे, राम मंदिर दिसतो आहे, त्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी हे सगळं शिल्प उभं केलं हिंदुत्वाचं, पण त्यांना शहाजहानप्रमाणे एकांतवासात ठेवलेलं आहे. हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालतंय. कुणी असं उठून सांगतोय का की कुठे आहेत आमचे शहाजहान, म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी, काय झालं त्यांचं, त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे, कोंडून का ठेवलेलं आहे, हा कोणी एखाद्या या कबर खोदणाऱ्यांनी प्रश्न विचारलाय का. हे असे हे ढोंगी दांभिक लोक आहेत. कबर न खोदता संभाजीनगर हे नाव बदलले ते बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदुहृदय सम्राटांनी काय केलं की त्यांनी कबर खोदा सांगितलं नाही औरंगजेबाची. त्यांनी एका झटक्यात औरंगजेबाच्या नावानं असलेलं जे शहर होतं, गाव होतं, त्याचं नावच बदलून टाकलं. औरंगजेबाचं नामोनिशाण खतम करून टाकलं. हे संभाजीनगर आहे म्हटलं आजपासून. त्यासाठी एखादा अध्यादेश काढा वगैरे काय नाही. शिवसेना प्रमुखांनी 90 सालात जाहीर करून टाकलं. हे औरंगाबाद नसून हे संभाजीनगर आहे. याला म्हणतात हिंदुहृदय सम्राट, याला म्हणतात हिंदुत्व. याबरोबरच त्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी आमच्या कार्यक्रमात देखील सांगितलं की नागपूरच्या दंगलीच्या मागचा जो काही हिंसाचार झाला त्याच्यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीस यांचा हात नाही असं आम्हाला वाटतं. आज तुम्ही देखील तेच केलेलं आहे रोखोकमध्ये की नागपूरच्या दंगलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असेल तर संबंध असं वाटत नाही. तर एक प्रकारे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक आपल्याकडून. कौतुक कसं काय म्हणता. आम्ही जेव्हा असं म्हणालो त्या दिवशी, तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की संजय राऊत यांच्यावरती उपचार केले पाहिजे. तुमच्याच